क्रिकेट है तो विकेट है, क्रिकेट है तो विकेट है ना. सगळ्यांची विकेट घेतली. म्हणजे मी तुमचं नाही बोलत, विधानसभेचं नाही बोलत आहे. 2000 विकेट घेतली. क्रिकेट है तो विकेट है, लिया कॅच तो जीता मॅच. बरोबर आहे. लिया कॅच तो जीता मॅच. आठवले सभेत राज्यसभेत गेले. कपिल ने पहली बार हिला डाला, धोनी ने 2 बार दो डाला. सबसे हुआ हिट अपने मुंबई का रोहित. कल न्यूजीलैंड को दी मार, वर्ल्ड कप उठाता हुआ पूरी दुनिया ने देखा सूर्य कुमार. सूर्य कुमार आपला कॅप्टन आहे ना. आणि मी सगळ्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. कालचा दिवस आपल्यासाठी अतिशय गौरवमय, आनंदमय आणि इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहून ठेवणारा होता. या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आपण पाहिलं. काल दिवाळी साजरी सगळ्या भारतीयांनी केली, हे आपण पाहिलं. हा केवळ क्रिकेटचा विजय नाही, तर भारतीय युवकांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि एकजुटीचा विजय आहे. क्रिकेट हा भारतातच फक्त खेळ नाही तर उत्सव आहे. भारताचा फक्त खेळ नाही तर उत्सव आहे. तो जात धर्म पंथ या पलीकडचा आहे. आणि म्हणून हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं गीत क्रिकेट आणि जीवनातले साम्य अधोरेखित करत आहे. भारत क्रिकेटमध्ये ही भाई विश्वगुरु आहे ना बाबा, म्हणून मी सांगतो ना, विश्वगुरु असल्याचं या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, त्यांच्या नावाचं स्टेडियम पण आहे. नरेंद्र मोदीजी या वानखेडेंचं अभिनंदन केलं ना बाबा अगोदर. यांच्या नेतृत्वाखाली भारताचा झेंडा जगभरात डौलाने फडकतोय. म्हणजे जगभरामध्ये भारताचं नाव, क्रिकेटचं ते करतातच आहे, पण देशाचं नाव जगभरामध्ये भाई आपलं होतंय ना, त्याचा अभिमान आपल्याला पाहिजे की नाही, असलं पाहिजे ना. आणि म्हणून आर्थिक महासत्तेकडे जातोय ना आपण, जातोय की नाही सांगा, मला सांगा. एक मिनिट. म्हणून आपल्याला सांगतो, म्हणजे आता क्रिकेट तर जिंकलोच आपण, परंतु जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डगमगलेली आहे, डबघाईला आलेली आहे. पण भारताची अर्थव्यवस्था पुढे जाते ना, याचा अभियान आहे ना, अभिमान आपल्याला आहे ना. 11व्यावरून 4, अरे ते आता स्वस्त होईल ना, आता झालं की ते बंद, आणि 4 वरून 3 वर आपण आणतोय. त्यामुळे याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. प्रधानमंत्री मोदीजी आहेत म्हणून मी अभिनंदन करत नाही, किंवा NDA मधला घटक म्हणून मी करत नाही, पण देशाला खऱ्या अर्थाने त्यांनी जगभरामध्ये भारताचं नाव विश्वामध्ये आपलं उंचावण्याचं काम केलं. हे आपल्याला अभिमानास्पद आहे. आणि त्यांचं स्टेडियम त्यांच्या नावाचं आहे ना. आणि दुसरं ऐका, दुसरं कालच्या सभापती महोदय मोदी साहेबांनी यांचं अभिनंदन. शांतरा झाला बाकी. आणि हा ते बरोबर. आणि मोदी साहेबांनी तर अभिनंदन केलंच, पण देशाचे कणखर गृहमंत्री तिथं पूर्ण मॅच संपेपर्यंत होते. आशिष शेलार पण होते तिकडं, जय शाह पण होते. आणि मी यासाठी मी मनापासून, आणि त्यांनी क्रिकेटला म्हणजे दम आहे ना, ताकद आहे ना, आहे की नाही. तर जाऊ द्या, गमतीचा भाग सोडा, परंतु आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे. आपली क्रिकेट टीम जिंकलेली आहे आणि त्यांनी क्रिकेटला प्रोत्साहन दिलं आहे, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे. शेवटी आपले भारतीय संघाच्या मागे प्रोत्साहन देणारे आपले भारतीय नागरिक असतातच ना, त्यामुळे बळ मिळतं त्यांना, एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. आणि त्यामुळे 2024मध्ये विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये मी मगाशी म्हणालो की तेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि आपल्या क्रिकेट टीमचा सत्कार पूर्ण आपण केला, सगळ्यांचा बोलवून. आणि त्यावेळी
हे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार दोघंही मुंबईकर आहेत, याचा अभिमान आपल्याला आहे. मराठीमधून बोलले त्यावेळी देखील ते. शिवम दुबे सगळे होते. आणि म्हणून हम किसी से कम नाही, भारत प्रत्येक आघाडीवर सिद्ध करतो आहे. हे सगळ्या आघाडीवर करत असताना क्रिकेट विश्वामध्ये देखील हम किसी से कम नाही हे देखील आपल्या टीमने शशिकांतजी दाखवून दिलं आहे. भारत हा बसून बोलू नका. T20 मधली सुपर पॉवर आहे. भारत हा T20 मधला सुपर पॉवर आहे. सुपर पॉवर आहे हे सिद्ध केलेलं आहे. शशिकांतजी आपला अभिनंदन करतो ना मी त्यांचं, असं काय. आणि हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे.